होळी पूजन म्हटलं तर पांढऱ्या शुभ्र गोड गाठीशिवाय ते अपूर्णच असते। होळीला पुरणपोळी, रंग, गुलाल, पिचकारीचं जेवढं महत्व आहे, गाठीचाही मान तितकाच आहे। होळीनिमित्त शहरातील बाजारपेठेत पांढऱ्या शुभ्र गाठींसह रंगीबिरंगी गाठ्यांनी देखील बाजारपेठ सजली आहे। मी ज्योती पिंपरकर, मी स्टेशन रोड वरून आली आहे खास गाठी खरेदीसाठी। आणि टीव्ही सेंटर एरिया आम्हाला पूर्वी जरी माहित होता तरी पण खरेदी करायसाठी नेहमी इथेच यायची इच्छा होते। छान असते इथल्या सगळे दुकानं आणि खरेदीचा माहोल मस्त वाटला। प्रत्येक सण टीव्ही सेंटरला येऊन खरोखर साजरा होतो असं वाटतं। आज गाठ्यांची नवनवीन दुकानं दिसले, त्यात आरशा लावलेली गाठी जी होती ती छान होती। रंगीत गाठ्या, जावायला देण्यासाठी खास नारळ बनवलेला होता, ते सगळं पाहून खूप छान वाटलं। लहानपणी जे शेजारीचे मुलं किंवा पाहुणे मुलं जे कधी होळीच्या दिवसात आपल्या घरी यायचे त्यांना आपण एक एक गाठी आठवणीने द्यायचो, तर ते कल्चर थोडंसं कुठेतरी कमी झाल्यासारखं वाटतं। पण ठीक आहे, आपण ते जतन करायला पाहिजे। आपण ते नव्याने सुरुवात करू। ज्यांना कोणाला देण्याची इच्छा आहे त्यांनी नक्की मुलांना गाठी द्या, त्यांनी आनंद द्विगुणित होईल। शेजारी पाजारी द्या किंवा अनाथाश्रमात पण तुम्ही मुलांना गाठ्या नेऊन देऊ शकता, त्यांना पण खूप बरं वाटेल आणि सण सगळ्यांच्या सोबत साजरा केल्याचं समाधान मिळेल। दर कसे वाटते? दर मागच्या वर्षीच्या तुलनेत बरोबर आहे, जास्त वाटले नाही, व्यवस्थित आहेत दर। आता सध्या होळी आहे, गाठीचा व्यवसाय करताय, दर कसे वाटले? म्हणजे महाग झाले का सस्ते आहे? महाग नाही, उलट 10 रुपयाने कमी झाले। गेल्या वर्षी 200 रुपये किलो विकत होते, आता 160 रुपये किलो आहे। आणि 50 रुपये पावशेर विकत होते, 40 रुपये पावशेर विकतोय आता। मागणी चांगली आहे, गेल्या वर्षीपेक्षा चांगली मागणी आहे। आणि कंगन ते सगळ्याचे भाव वाढलेले, पण नारळ ते काही गिऱ्हाईक काही भावच देत नाही नारळाला। त्याला माझ्याकडे गाठी आहे, कड आहे, नारळ आहे, तुळशी वृंदावन आहे, आरशाची गाठी आहे, कलरची गाठी आहे। घरीच बनवतो आम्ही सगळं। गिऱ्हाईक एकदम व्यवस्थित। काय नाव आपलं? माझं सविता शिरदोशी। सांगा ताई, आपण आता गाठी घेतात, काय महत्व आहे आणि दर कसे वाटले आपल्याला? गाठी तर होळीचा सण महाराष्ट्रात सगळीकडे साजरा केला जातो, तर होळीला गाठी लागतेच आपल्याला। म्हणजे पुढे येणारा जो उन्हाळा असतो तर गाठीतली जी साखर असते त्याने शरीराला थोडा थंडावा मिळतो, म्हणून गाठी घालण्याची, लहान मुलांना गाठी घालण्याची पद्धत आहे आणि त्याच्यासाठी आपण गाठी खरेदी करत असतो। गाठीचे दर म्हणाल तर दरवर्षी सारखेच आहेत, फार काही फरक नाहीये आणि छान वाटलं गाठी खरेदी करून। काय नाव? माझं नाव स्वाती जोशी।